जेव्हा एखादी गोष्ट आमच्या मनाविरुद्ध होते तेव्हा ती आमच्यासाठी सक्ती होते, पण जेव्हा ती आमच्या सक्तीने होते तेव्हा तिला आसक्ती असं म्हणतात. जसं एखाद्या कुत्र्याने जर हाडूक चघळलं तर त्या हाडकाच्या टोकदार टोकांनी त्याच्या आतमध्ये जखमा होता तोंडामध्ये आणि रक्त यायला लागतं, त्याचंच रक्त त्याला गोड लागतं, त्याला असं वाटतं हाडातून निवड राहिलं. तसं मनोरंजनामध्ये तुमची ऊर्जा एवढ्या प्रचंड वेगाने खर्ची पडते ना, आपल्याला वाटतं जो आनंद मिळू राहिला तो त्या व्हिडिओ गेममधून येऊ राहिला, त्या मनोरंजनातून येऊ राहिला, त्या टाइमपासमधून येऊ राहिला. खरं आनंद त्या कुत्र्याचा हाडूक चघळणं आणि मनोरंजनातून स्वतःला आनंद मिळवणं ह्याच्यात काही फरक नाही. की तुम्ही एखाद्या कृतीबद्दल सक्ती तुमच्या स्वतःबद्दल तयार करताना त्याच्यामध्ये आसक्त होता, एखाद्या अन्नाबद्दल होता किंवा लोकांबद्दल होता, तर हा फार गंभीर विषय नाही आहे. गंभीर विषय काय आहे की तुम्ही बंधनात आहात का मुक्तीमध्ये आहात. तुम्ही कोणाच्याही बरोबर आसक्त व्हा, कशाच्याही बरोबर आसक्त व्हा, पण तुम्ही ते तुमच्यासाठी बंधन नाही बनलं पाहिजे. दारू पिणं, व्यसन करणं किंवा कोणत्याही प्रकारची कृती करणं याच्यामध्ये काही वाईट नाही आहे. वाईट तुम्ही त्याच्या बंधनात अडकताय ह्याच्यात लक्षात. कारण त्याचं तुम्ही जर बंधनात अडकले तर तुमचं आयुष्य, तुमचं आरोग्य, तुमचं जीवन नरक बनून जाईल. जीवनामध्ये घडलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, येणारी माणसं आहेत, तुम्ही जे काही ग्रहण करता, अन्न असेल, विचार असतील, त्या बाबतीमध्ये तुम्ही सक्त आहात की तुम्ही मुक्त आहात. तुम्ही जर बंधनात असाल तर तुम्ही नरकच जगणार हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही नरकात असून जर मुक्त असाल तर तुमच्यासाठी तो स्वर्गच आहे. किंवा तुमच्या आजूबाजूला स्वर्ग आहे की नरक आहे यांनी काही फरक पडत नाही. फरक याने पडतो की तुम्ही मुक्त आहात की बंधनात आहात. ज्यावेळेस तुम्ही अलर्ट असता, सावध असतात, त्यावेळेस तुम्ही मुक्त असता. ज्यावेळेस तुम्ही बेसावध असतात तेव्हा तुम्ही बंधनात असता. नवे तुम्ही बंधनात असले की बेसावध होता, आणि ज्यावेळेस तुम्ही सावध असता त्यावेळेस तुम्ही मुक्त होता. कोणत्या गोष्टींच्या बंधनात आहात किंवा कुठे तुम्ही सक्त झालेले कुठं बांधले गेलात, तुमचं कोणाबरोबर नातं आहे, तुम्हाला कशाची सवय आहे, तुम्ही कशाच्या सहवासात जाता, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढ्या सहजतेने अटॅच होता तेवढ्या सहजतेने डिटॅच पण व्हा. आपण सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी झालं पाहिजे, सगळा आनंद उपभोग घेतला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये भोगूनही आपण काय राहिलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. सहजतेने आपण वेगळं होऊ शकलो पाहिजे. हे तुमचं स्वातंत्र्य आहे. कोणाबरोबर जरी आसक्त होणार असाल तर पहिलं हे लक्षात ठेवा की ती आसक्ती तुम्हाला बंधनाकडे घेऊन चालली की मुक्तीकडे घेऊन चालली. आणि ती जर मुक्तीकडे घेऊन जाणारी असेल, तुमची आसक्ती जर परमेश्वराकडे असेल, तुमची आसक्ती जर सेवेमध्ये असेल, तुमची आसक्ती जर लोककल्याणामध्ये असेल, तर नक्कीच तुम्ही मुक्तीकडे जा. आणि तो मार्ग तुमच्या जीवनाला काय करेल, सुंदर बनवेल. पण तुमची जर आसक्ती भोगाकडे असेल, तुमची आसक्ती जर कुठेतरी लोभामध्ये असेल, स्वार्थाकडे असेल, तर तुम्ही एक दिवस रोगाकडे जाणार आहात आणि तुम्ही मृत्यूकडे जाणार आहात. आणि पुन्हा तुम्ही वासनेमधून जन्माला येणार आहात. साधनेमधून जन्म झाला पाहिजे, वासनेतून नाही. मित्रहो, आपण सक्ती कोणाला करतो? जो जबाबदारी घेत नाही, जो शिस्तीने वागत नाही, जे त्याच्यासाठी आणि सर्वांसाठी योग्य आहे, गरजेचं आहे, ती गोष्ट तो जबाबदारीने करत नाही. त्याला त्याच्या स्वतःच्या कल्पनामध्ये जगायचं आहे, स्वतःच्या पद्धतीने जगायचं आहे. त्याला सगळं हवं आहे परंतु जबाबदारी नको आहे. अशा प्रकारची विचारसरणी असलेली माणसं समाजामध्ये राहण्यासाठी लायक नसतात. आणि म्हणून त्यांना काय लावावं लागते? शिस्त. त्यांना काय करावी लागते? सक्ती. जर शिस्त पाळत नसेल माणूस तर आपण त्याला काय करतो? सक्ती करतो. आपण कधी ऐकलं असेल की जर एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीला जर शिक्षा झाली तर न्यायाधीश अशा प्रकारचा निकाल देतात की यांना सक्त मजुरीची शिक्षा झालेली आहे. काय सक्त मजुरी म्हणजे काय? शिक्षा भोगत असताना त्याला सक्तीने मजुरी करावं लागणार तिथे. सक्तीने म्हणजे बळजबरीने. जेव्हा एखादी गोष्ट आमच्या मनाविरुद्ध होते तेव्हा ती आमच्यासाठी सक्ती होते, पण जेव्हा ती आमच्या सक्तीने होते तेव्हा तिला आसक्ती असं म्हणतात. सक्ती बाहेरून आली तर ती बळजबरी होती आमच्यासाठी, ती आमच्यासाठी शिक्षा होते. आणि सक्ती जर आतून आली म्हणजे तुमचं शरीर किंवा मन जर त्या एखाद्या गोष्टीमध्ये अडकलेलं असेल आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी ती गोष्ट करण्यासाठी बाध्य करत असेल तर त्याला आसक्ती असं म्हणतात. आपण लहान मुलाला जर सांगितलं अरे हे करू नको, ते तेच करायला जातं परत, ही आसक्ती आहे. त्याच्यामध्ये जन्माला येत असलेला जो इगो असतो, मी जो असतो त्याच्यामधला, तो मी काय करत असतो? स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. खरं तर त्याच्यामध्ये जो प्राण असतो, जो आत्मा असतो, जी ऊर्जा असते, तिला स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं, परंतु तिला दाखवता येत नाही म्हणून ती मनाचा वापर करते, शरीराचा वापर करते. बालबोध असतं ते ना,
मग ते त्याच्यासाठी जे चुकीचं आहे त्याच गोष्टी कर. आई वडील सांगता बाळा अरे खेळायला जावं बाहेर, हातपाय मोकळे करावे, ते घरातच व्हिडिओ गेम